गोड जर आवडत असलं तुम्ही जास्त घालू शकतात, जर कमी लागलं कमी घालू शकतात, पण पोळीची चव काही म्हणजे टेस्ट कमी होणार नाही. आता हे घातल्यावर आपण मगाशी जो आपण मसाला करून घेतला कालवून घ्यायचा आणि हळद घालून मिक्स करून घेतला, मिक्स करून घ्या. हा बस. बघा बरं बरोबर. जायफळ आहे त्याच्यामध्ये, नाही 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 कार्यक्रम होऊन जाईल. नाही नाही ते आपण खूप प्रमाणात तुम्ही घेतलेले आहे. खानदेशात पोहोचलात तरी मला जाग यायची नाही. हो, विचार करूनच मसाले आपण घेतलेले आहे प्रमाण. काय विचार करून की यांना झोपवा, मसाले म्हणजे सहन होईल असंच घेतलेले. सहन होईल असं घेतलं. मग ठीक आहे. बरं मला एक सांगा, हे एक झालं पोळीचं, हे कशाला ठेवलंय मिरची वगैरे? तुम्हाला एखाद्या वेळेस वाटलं की जाऊ द्या हे काय गोड खाणार आहे, काय बनवलं तर त्याच्यासोबत ही चटणी बनवायची. म्हणजे मग थोडस तुम्हाला चटणी टाकायची, पोळी खायची, आणि मग दुसऱ्यांदा तर तुम्ही म्हणाल जाऊ दे चटणी पण नको, हेच खूप छान आहे. अच्छा, म्हणजे हे त्यांनी साईडला. कसं ठेवलंय, जरा ऑप्शनला ठेवलंय. ऑप्शनला ठेवलंय. तुम्हाला कारण तुम्हाला हा पदार्थ अगदीच नवीन आहे सर्वांना. आणि जो चटणीचा प्रकार तुम्ही ऑप्शनला म्हणताय हा. ती आम्ही आपण- ऑलरेडी तयार ठेवलेली आहे. बघा हो, चालेल चालेल. बघा, ही चटणी कशाची आहे? लाल मिरची, शेंगदाणे, लसूण आणि सुकं खोबरं. ही चटणी गरमाई रोटी बरोबर तुम्हाला तोंडी लागावी म्हणून आहे. लागावी म्हणून, की गरमाई नाही? रोटीची सवय व्हावी तुम्हाला म्हणून. तर ही घराघरात तयार असतेच, आमच्याकडे असतेच, तयार आहे. तयार. आता तुम्हाला मी छान पैकी रोटी बनवून दाखव. हा ठीक आहे, दाखवा. मसाला जर जास्त कोरडा झाला ना तर घालू का तू? थोडी तूप घाला. आता तवा लागेल ना? हो, पण गरमाई रोटीमध्ये मिश्रण जे भरायचं आहे ते तुम्ही एक जीव करताय. एक जीव कर. चला आता गरमाई रोटी करू पटकन. करू पटकन. पोटामध्ये कावळे ओरडायला लागले हो. थांबा 2च मिनिट. आता ही जी मळलेली कणिक आहे ना, याची आपण पारी करू. पुरणपोळी सारखंच, फक्त सारण भरायचं. सारण वेगळं. गरमाई रोटीच्या मसाल्याचे सारण भरूया. गरमाई रोटी ही शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे, बाळंतिणीसाठी सुद्धा उपयुक्त आहे. हा, पण ज्यांना उष्णतेचा त्रास आहे, त्याच्याशी निगडीत काही आजार आहेत, तर त्यांनी हे खाऊ नये, किंवा गरोदर स्त्रियांनी रोज खायचं नाही. हो की नाही, बरोबर असं मी जरा माहिती मिळवलेली आहे. बरोबर आहे. हा, तुमचा स्वभाव कसा आहे हो ललिता काकू? तिखट आहे, रागीट आहे? आता तुम्ही थोडा वेळ झाले बघते, कळालं असेल थोडाफार. एवढ्या कमी वेळात जर मला महिलांचे स्वभाव कळले असते तर मी माझ्या बायकोला 11 वर्षात ओळखलं नसतं का? कसा आहे तुमचा स्वभाव? तिखट गोड सर्वच आहे. म्हणजे गरमाई रोटी सारखाच आहे. गरमाई रोटी आहे पण गोडही आहे, अच्छा, त्यात गुळही आहे ना. हो बरोबर, म्हणून तर म्हणलं गरमाई रोटी सारखाच आहे. आणि हे सर्व बाजूने मसाला आज मस्त. कव्हर झालेले आहे. तूप घालायचं का भाजायला? नाही, नंतर. थोडं एकदा बदलली ना की मग तूप घालायचं. ठीक आहे. आज आपण एक अस्सल खानदेशी पदार्थ पाहतोय, गरमाई रोटी. मला याच्यामध्ये इंटरेस्टिंग काय वाटलं, यातले मसाले हे रोजच्या वापरातले मसाले नाहीयेत. नाही, म्हणजे फार कमी वेळेला असं होतं की सुंठई आहे, जायफळी आहे, लेंडी पिंपळी पण आहे, आणि असे काही जुने जुने मसाल्याचे पदार्थ सुद्धा वापरून केलेला आहे. तर गरमाई रोटी इंटरेस्टिंग पदार्थ आहे. तुम्ही ब्रेकफास्टला खाऊ शकता, तुम्ही जेवणात घेऊ शकता, किंवा रात्री जर तुम्हाला हलकं खायचं असेल तरी खाऊ शकता. कुठल्याही वेळेला एक अप्रतिम पदार्थ.